तर हा जो पाठी तुम्हाला जो स्टॉल दिसतोय ना माझ्या, तो खूप फेमस आहे. रिव्ह्यूची बारी आहे मित्रांनो. आता तोंडात जाऊ दे. प्रॉपर अशी मोठी बाईट घेतो, मलाही संतुष्टी भेटेल आणि तुम्हालाही भेटेल बघून. तर मित्रांनो आपल्यासोबत आता शेखर दादा आहे. आज 15 वर्षाला आम्ही गॅरेजचा इथे स्टॉल चालवतोय. आणि ही आयडिया म्हणजे कशी? तर मी एक सर्व 5 स्टारला जॉब करून मग इथे आलेलो आहे. माझा सेटअप आहे पूर्ण, ही कन्सेप्टच माझी आहे पूर्ण. टाइम काय असतो आपल्या? बाकी सगळा स्टाफ नेपाळचा आहे. त्यांचं कल्चर येते चायनीज फूडचं, की म्हणजे बऱ्याच लोकांचा जसं बिझनेस करायचा त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. एका पूर्ण महिन्याची किती अर्निंग येते, प्रॉफिट किती येते? चला, गुड मॉर्निंग. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. चला जिमला. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं प्रणवच्या ब्लॉग मध्ये. आणि प्रणव आता केस बिस सेट करतोय. प्रणव ट्रायसेप प्रणव दिसत नाही. येते कट वाली अंडरवेअर असते तसा हलका हलका कट येतोय. शूट करून घेतले मित्रांनो. हो दादा, अजून एक रील शूट करतोय आम्ही. नाव लिह. चला आता आम्ही निघतोय घरी. कल्टिश झालेली आहे आमची जिम. नंतर होपफुली नंतर शूट करायला भेटू जर प्रणव अवेलेबल असेल तर. तर चला मित्रांनो शूटला जाऊया. डोळ्यावर लाईट आले. जरा अजून अंडरवेअर इकडे शिफ्ट कर. काढतो ना, दाखवतो ना. असं काही शूट चालू आहे. मी आउट आहे याच्यातून, तुम्ही दोघं करा. मी कॅमेरा पकडतो. तुम्ही तिघं उभा राहा, डान्स करा. एक स्टेप कर आरती. आता तू प्रदीप. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आम्ही कुठे आहोत. तर हा जो पाठी तुम्हाला जो स्टॉल दिसतोय ना माझ्या, तो खूप फेमस आहे. खूप फेमस आहे. मी इथे येत राहतो म्हणजे माझ्या मित्रांसोबत. आता इथे फर्स्ट टाइम आलेला म्हणजे तो आहे प्रदीप, ठीक आहे. आणि ऋतिका तर काय म्हणजे खाणार नाहीये, ती बोलते, ठीक आहे. आरती पण खाते. आरतीने खाल्लंय पहिले. आरती फिरत असते म्हणजे आरतीला खूप मोहितोचे दुकान पण माहिती आहेत. मी आहे प्रदीप, तुम्ही मला ओळखतच असाल. बी फॉर प्रदीप. तर आता सीन असं आहे की मी व्हेज खाणार आहे आणि हे दोघं नॉनव्हेज खाणार आहेत. तर व्हेज आणि नॉनव्हेज दोघांचा तुम्हाला रिव्ह्यू भेटेल मस्तपैकी. चला, जर तुम्ही माझ्या मागे बघू शकता, एका त्या स्टॉल वरती जवळजवळ 10 ते 11 लोक काम करतात. आणि सगळे कुठलेच माहित नाही मला, तर नेपाळी वाटतात. ते डोळे वगैरे सगळं बघून वाटतात. तर चला बघूया जाऊन टेस्ट कशी आहे कशी नाही ते. यांना प्रमोशनची गरज नाही हा ना? खरंच नाहीये. बघा एवढी पब्लिक म्हणजे काम करते. आता तरी कमी आहे. आता पीक टाइम यांचा आहे ना सुरू होईल. 7 ते 8 वाजता यांचा पीक टाइम सुरू होईल. अजून यांचा एक स्टॉल, यांचा मेन्यू कार्ड आहे. बघून घ्या. मी एक मंच पाव मागवलं मित्रांनो. आणि तू काय मागवलंय? चिकन शेजवान फ्राईड राईस. असा काय हिशोब आहे बघा. कढई कशी वाजते, थार तूर. भाई हे ना, हे खरं इमोशन्स आहेत. म्हणजे कढई म्हणजे असं वाचतं ना, मजाच मजा येते एकदम खायला. एकदम अशा प्रकारे आलेला आहे फ्राईड राईस. किती मिनिटं झालं? लईच फास्ट आहे. 5 मिनिटं झालं. लोक बोलतात 5 मिनिटात जेवण येतं म्हणजे शिळ आहे. कमेंट वाचली माझ्या व्हिडिओवरची. रिव्ह्यूची बारी आहे मित्रांनो. तर आरतीला पहिले विचारू. तू तर तसं पण खाल्लंयस, पण तरी सांग कसं वाटतं ते. बेस्ट आहे कॅमेरासाठी. खा पहिले. हा आता तोंडात जाऊ दे. तू काय म्हणजे कसं डिस्क्राईब करशील या गोष्टीला, की कसं आहे? एकदम प्रॉपर आहे, जरा रिझनेबल प्राइस मध्ये खूप छान क्वांटिटी आहे. हा ना, क्वांटिटी बघा तुम्ही. हे हाफ आहे ना? हे हाफ आहे. हे हाफ आहे म्हणजे बाकीकडे असं फुल मध्ये भेटतं. हे हाफ यांनी दिलंय. काय म्हणजे टेस्ट काय सांगतील? तिखट आहे, स्पायसी आहे, जरा गोड आहे? मस्त. जे जसं चायनीज असलं पाहिजे तसं आहे. तसं आहे. मीठ केवढं आहे? छान आहे. मीठ केवढं आहे? तिखट केवढं आहे? छान आहे. बरोबर आहे. स्पाइस लेवल, सॉल्ट लेवल? मला तर असं स्पायसी लागतं. शुगर लेवल? आणि अशा प्रकारे क्रेविंग थांबवली जात नाहीये मित्राकडून. हा मंच पाव घे. ऐक, एक नंबर. याच्यात बघा असा ब्लास्ट झाला एकदम प्रॉपर. हा. आता मंचपाव म्हणजे काय माहिती का? व्हेज मध्ये. याच्यात मंचुरियन आहे, हे व्हेज आहे. मी घेतले माझ्यासाठी. मेयोनीज आहे आणि यांचे मसाले असतात थोडेफार. प्रदीप होऊन जाऊ दे एक घास.
आणि भारी खूप भारी आहे. कसं टेस्टला एकदम मस्त. मी चीज घेऊन खातो ना थोडंसं. हे चीज आहे का मेयोनीज आहे? मेयोनीज असेल. मेयो मेयो. हे पण आहे ते बघू सगळ्या. खूप भारी आहे. चिकन मध्ये असतं ना काही आहे चिकन मध्ये पण मंच पाव आहे. आहे चिकन मंच पाव. तर आता आपण टेस्ट करूया. मी पहिले पण खाल्ले, मंच पाव कसा आहे? चांगलं आहे. शेजवानचा फ्लेवर आहे ऑफकोर्स असणार. ऑफकोर्स प्रणव. आणि आता पावासोबत खाऊया. पावासोबत मी बाईट घेतो, प्रॉपर अशी मोठी बाईट घेतो. मलाही संतुष्टी भेटेल आणि तुम्हालाही भेटेल बघून. एकदा राईस पण ट्राय कर. मस्त आहे खरंच, खूप भारी आहे. पाहिजे तसं आहे म्हणजे एकदम. प्राइस तर तुम्ही विचारूच नका. क्वांटिटी, क्वालिटी अँड क्वांटिटी. आणि मेन करून तुम्ही बघू शकता गर्दी बघा. आसपास तुम्हाला गर्दी दिसेल. हा टाइम म्हणजे नाहीच आहे. 6 वाजता संध्याकाळी कोण चायनीज खातं, तरी एवढी गर्दी आहे. जेव्हा तुम्ही 7-8 वाजता याचाल काही म्हणजे जागाही भेटणार नाही तो उभारायला. एवढी गर्दी असते, रिअल मध्ये असते, बोलण्यासाठी नाही बोलत आहे. ठीक आहे, आता बघू आपण काय करतो काय नाही ते. हावरी बघायची माकडा हावरी लोक लय येतात इथं खायला. माझा तर चायनीज फेवरेट आहे. कृतिका खात नाहीये का माहिती का? काय हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. हिच्या चॅनलचं नाव आहे आरती गुरव. त्याच्यामध्ये फक्त आरतीचं. तर मित्रांनो, आपल्यासोबत आता शेखर दादा आहे आणि आपल्याला शॉप बद्दल ते सांगतील. हे शॉप कधी फाउंड झालं, म्हणजे काय स्पेशालिटी इकडची, हे सर्व काय आपल्याला शेखर दादा सांगतील. आज 15 वर्षाला आम्ही गॅरीचं इथे स्टॉल चालवतोय. आमचं स्पेशालिटी चायनीज आहे आणि आमचं स्पेशल इथला मंच पाव म्हणून एक फेमस आमची इन्व्हेशन आहे. ती खाण्यासाठी भरपूर लोक इथे येतात. तुम्ही पण या, खूप छान आहे. आणि आहेत आम्ही सर्व आता इथे सगळा स्टाफ असतो आमचा, सगळे मिळून करतात. आणि ही आयडिया म्हणजे कशी का, म्हणजे ही जे स्टाफ आहे सगळा ते कुठले आहेत म्हणजे ऍक्च्युली मी स्वतः IHM पास आउट आहे. 3 year डिप्लोमा IHM दादरसह झालेला आहे 2001 मध्ये. तर मी सर्व 5 स्टारला जॉब करून मग इथे आलेलो आहे. माझा सेटअप आहे पूर्ण, ही कन्सेप्टच माझी आहे पूर्ण. तर मला वाटत होतं काहीतरी चांगलं करावं सगळ्या आपल्या मिडल फॅमिलीसाठी काहीतरी करावं, कारण सगळ्यांना पॉसिबल होत नाही चायनीजमध्ये जाऊन खाणं. तर कसं हे सगळ्यांसाठी फास्ट फूड असं असावं की ज्यांना एफोर्ड पण हवं आणि सगळ्यांसाठी ती टेस्ट पण मिळावी जी बाहेर चांगल्या हॉटेलला मिळते. त्यामुळे हे का चालू केलं आम्ही. नाही, तुम्ही जे केलं ते उत्तमच केलं. जसं की बघू शकता गर्दी वगैरे म्हणजे एकदम पीक टाइम काय असतो आपल्या? टाइम सकाळी 11:30 वाजता चालू होतं, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत. सोमवार ते रविवार ऑल डे. मंडे क्लोज असतं. मंडे क्लोज असतं. तर मंडे क्लोज असतं हे लक्षात ठेवा आणि त्या प्रकारे तुम्ही ते व्हिजिट करू शकता. ओके. आणि अजून म्हणजे हे जे स्टाफ आहे तिकडचे ते सगळे म्हणजे महाराष्ट्रीयन आहेत की? एक फक्त हा महाराष्ट्रीयन माझ्याबरोबर, हा पहिल्यापासून माझ्याबरोबर आहे. बाकी सगळा स्टाफ नेपाळचा आहे. ओके ओके ओके. सगळे नेपाळी स्टाफ आहे. कारण कसं त्यांच्या हाताला ती टेस्ट असते ती म्हणजे येते सगळ्यांना, पण त्यांचं कल्चर येते चायनीज फूडचं. त्यामुळे त्यांच्याकडनं ते खूप एक्सपेक्टेशन चांगलं असतं. आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेवढी लोक आहेत ना त्यांना म्हणजे कळण्यासाठी आज तर तुमच्यावरती हा तुम्हाला सांगायचं की नाही की म्हणजे बऱ्याच लोकांचं असं की बिझनेस टाकायचा, बिझनेस करायचा, त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की नॉर्मली डे वाईज बोला किंवा एका पूर्ण महिन्याची किती अर्निंग येते, प्रॉफिट किती येतो? तसे बघा, एक बिझनेस तुम्ही कराल तर बिझनेस असा असतो की तुम्ही त्याला जेवढा टाइम द्याल तेवढा तुमचं अर्निंग असतं. तुम्ही त्याच्यामध्ये 4 तास द्या, तुमचे 4,000 होतील. तुम्ही त्याला 12 तास द्या, तुमचे 12,000 होतील. तुम्ही त्यामध्ये जेवढा वेळ तुम्हाला स्वतःला देता येईल ना त्याप्रमाणे त्याचं अर्निंग असतं. तर असं आहे. आता आमचं कसं असतं की फ्रायडे, संडे या गोष्टी या दिवशी चांगला बिझनेस असतो म्हणायला गेलं तर. आणि कसं मंडेला बिझनेस असतो त्यामुळे आम्ही मंडेला क्लोज ठेवतो. असं आहे. आता नवरात्री गणपती थोडंच असतोय, श्रावण गणपती आता शेवट नवरात्र राहिले. आम्ही वाट बघतोय बिझनेस अजून थोडा ग्रोथ होण्याची. दिवाळीपासून चांगला ग्रोथ चालू होईल, अजून चांगलं काहीतरी चालू होईल. ओके, चालेल. खूप धन्यवाद दादा, चांगलं वाटलं तुमच्याशी बोलून. एवढी लोक एवढ्या ह्याच्यात काम करतात हा, म्हणजे विचार करा काय मॅनेजमेंट केलंय प्रॉपर, एकदम खूप भारी, स्मार्ट. तर जसं की तुम्ही बघू शकता आपली बाईट झालेली आहे मित्रांनो. तर या ब्लॉगला इथेच एंड करूया आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर चला, बाय.